बघा मी कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ 1 ग्लास आणि 1 वाटीभर भात, याला ह्या 5 लिटरचा कुकर आहे। ह्याच्यामध्ये मी डाळ आणि भात वेगळ्या वेगळ्या डब्यामध्ये लावून 4 शिट्ट्या काढून घेतल्यात। आता कुकर गार झाल्यावर आपण खोलू। तोपर्यंत आपण इथं बघा आता गुळवणी बनवू। ह्याच्यामध्ये गुळवणीसाठी आपल्याला लागणार आहे पाणी, तुम्हाला जेवढं लागेल त्या हिशोबाने बनवा। मी 1 ग्लासभर पाण्याची गुळवणी बनवते आणि त्याच्यासाठी हा गूळ आपण हा बारीक करून ह्याच्यामध्ये घालू। आता बघा 1 ग्लासभर पाण्यामध्ये मी म्हणजे एवढा गूळ मी बारीक करून घातला आहे। तुम्ही तुमच्या गोडच्या अनुसार कमी जास्त करू शकता। आता हे मी गॅसवरती गरम करायला ठेवते। नंतर आपण ज्यावेळेस पुरणामध्ये बडीशोप आणि विलायची बारीक करून घेऊ, त्याच्यामध्ये गुळवणीमध्ये पण त्याची थोडी पावडर घालू। आता हे छानपैकी उकळून देते। इथं बघा आता आपली गुळवणी चांगली उकळी आलेली आहे। इथं बघा गुळवणी चांगली उकळली। आता गॅस मी बंद करून घेते। आपली गुळवणी तयार आहे। ह्याच्यामध्ये फक्त आता विलायची आणि बडीशोप आपण जे पुरणासाठी वाटणार आहे तेच थोडंसं 1 चम्मचभर ह्याच्यात टाकायचं। गुळवणी आपली तयार आहे। आपला व्हिडिओ खूप मोठा होईल इथं म्हणून मी कणिक मळताना नाही दाखवली। आपली नॉर्मल कणिक आपण चपात्याला घेतो त्याच्यापेक्षा थोडी सैल मळून घ्यायची बघा अशी। आणि एक आपली भाजीची कॅरीबॅगची पिशवी असते, आपण त्याच्यामध्ये ठेवून द्यायची। हे 2-3 तास चांगली भिजल्यानंतर खूप छान याच्या पोळ्या होतात। मला आता कुकर खोलून घेते। बघा कुकर खोललाय मी। बघा ह्या वरच्या डब्यात मी लावला होता भात आणि खालच्या डब्यामध्ये आहे हरभऱ्याची डाळ आपल्याला पुरणासाठी। भात बघा किती छान शिजलाय, असं मऊ झालेला, असा मोकळा नाही। आमटीसाठी थोडा मऊ झालेलाच भात चांगला। आपण हा पण डबा काढून घेऊ। तुम्हाला राडा दिसत असेल किचनवर, पण पुरणाचा स्वयंपाक म्हणलं की राडा तर होतच। बघा डाळ किती आपली छान शिजली, अशी मऊ डाळ शिजली पाहिजे। 1-4 शिट्ट्या घेतल्या ना आणि परत पूर्ण थंड होऊन द्यायचा कुकर आणि मग उघडायचा। आता आपण ह्यातलं पाणी काढून घेऊ आपल्याला आमटीसाठी, आणि थोडी डाळ काढून घेऊ आपण आमटीसाठी, आणि ह्याच्यामध्ये गूळ घालून आपण पुरण तयार करून घेऊ। तर चला बघा। चला तर आता पुरण बनवण्यासाठी मी तुम्हाला साहित्य दाखवते। मी गॅस चालू करून घेतलाय। इथं मी घेतल्यात 5-6 विलायची आणि बडीशोप। आता मी विलायची आणि बडीशोप थोडंसं भाजून घेते। विलायची आपली भाजत आली। आता आपण घालू बडीशोप। विलायची आणि बडीशोप थोडं लाल होईपर्यंत भाजून बघा। आता हे मी वाटून घेते बारीक मिक्सरच्या भांड्यातून काढून। एवढ्या डाळीसाठी मी एवढा असा गूळ घेतलेला आहे, म्हणजे हा प्रमाणामध्ये बघितलं तर अर्धा पावशर आहे। आता ही डाळ मी गॅस चालू आहे कढईमध्ये घालून घेते आणि हा लगेचच गूळ घालते। तुम्ही थोडी साखर घातली, निम्मा गूळ निम्मी साखर घातली तरी चालेल, पण गुळाचंच छान लागतात पुरणपोळ्या। एकदम मऊ लुसलुशीत पुरणपोळी होते बघा। आता तुम्ही बघा आता पुरण चांगलं शिजायला लागले। असा पूर्ण गूळ वितळून आपण घेऊ, पुरण चांगलं परतू। हे आता मी बारीक करून घेते। बघा हे तर आपलं पुरण छानपैकी डाळ शिजून घेतलेली गूळ घालून आता हे शिजतंय बघा चांगलं। गूळ पण वितळत आलाय बऱ्यापैकी, आणि हे बडीशोप आणि विलायचीचं मी बारीक केलेली पावडर ह्याच्यामध्ये घालते। बघा इथं आपलं पुरण मी परतून घेतले। ह्याच्यामध्ये आहे हरभऱ्याची डाळ शिजवलेली, गूळ, विलायची, बडीशोपची पावडर केलेली
छानपैकी बघा असं मऊ व्हायला लागले. गूळ पूर्ण जे बारीक खडे राहिलेले होते ते विरघळत आले. आता हे पुरण बऱ्यापैकी तयार झालेले बघा, घट्ट झाले. आता ह्याच्यातला मेन इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सांगते, तो म्हणजे माझी आई घालते ते 1 चमचाभर तूप. आता हे क्वांटिटी कमी आहे म्हणून मी 1 चमचाभर तूप घातले. मुलं असे तर आपण काय मुलांना पुरणपोळीला तूप लावलेलं आवडत नाही किंवा गुळवणी असते त्याच्यामध्ये दुधामध्ये घातलेलं आवडत नाही, तर तुम्ही ते पुरणामध्येच घाला. त्यांना कळणार पण नाही की तुम्ही तूप घातले म्हणून, आणि तूपही त्यांच्या पोटात जाईल. ही होती आजची मेन टिप. मी पूर्ण पुरणपोळीचा व्हिडिओ माझ्या चॅनलला शेअर केलेला आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. बाय. आता बघा आपलं पुरण एकदम परफेक्ट तयार झालेले. आता ह्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट म्हणजे तुम्ही 1 चमचाभर तूप घाला. 1-2 चमचे घातलं तरी चालतं. मुलांना हे म्हणजे कोणी मुलं असे पुरणपोळीला लावून खात नाहीत किंवा कोणी दुधामध्ये पुरणपोळी जर खायची म्हणलं तर दुधावरती घेत नाहीत, तर मग तुम्ही ह्या पुरणामध्ये घाला, तर मुलांना म्हणजे समजणारही नाही आणि तूपही त्यांच्या पोटात जाईल. ही माझ्या आईची ट्रिक आहे बघा. चला आता हे पुरण आपण वाटून घेऊ. इथं बघा आता मी ही अशी पुरणाची माझी चाळणी आहे आणि खाली कुकरचा असा डब्बा घेतलाय मी, आणि पुरण थोडं थोडं घालून मी या अशा फुलपात्राच्या साहाय्याने असं पूर्ण बारीक करून घेते. इथं बघा माझं सगळे पुरण वाटून झाले, एकदम बारीक असं वाटून झाले पुरण. तुम्हाला किचनवर माझ्या राडा दिसत असेल, पण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं तर भरपूर भांडे निघतात, भरपूर राडा होतो किचनवरती. हाय हॅलो सर्वांना. बघा आता मी इथं आमटीची पूर्ण तयारी करून घेतली. इथं मी थोडी डाळ काढून घेतली पुरण शिजवताना. ह्याच्यामध्ये गूळ नाही आहे, आणि इथं काढलेले बघा त्याचं पाणी आणि डाळीचं. ह्याला सार, कोणी येळवणी, कोणी कटाची आमटी, असं वेगळे वेगळे नाव आहेत. आमच्या मराठवाड्यात आमटी किंवा काळ्या रस्स्याची आमटी म्हणतात. चला तर आता आपण आमटी म्हणजेच सार किंवा येळवणी, कटाची आमटी असे 2-3 नाव आहेत ह्याला. प्रत्येक जण आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये. आता इथं घेतलेला आहे मी लसूण, खोबरं, एक बारीक चिरलेला कांदा, आणि इथं घेतलेले मी कोथिंबीर, कढीपत्ता, थोडा अद्रक. मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे थोडं 1 चमचाभर मीठ, अर्धा चमचा मटन मसाला, 1 चमचाभर धना पावडर, 2 मोठे चमच घेतलेले आहेत मी घरगुती काळा मसाला. आता मी खोबरं आणि हे लाल भाजून घेते. चला आता साहित्यामध्ये मी घेतलेला आहे कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर, मसाल्यामध्ये मीठ, मटन मसाला, धना पावडर, काळा मसाला. इथं घेतलेली आहे ही शिजलेली हरभऱ्याची डाळ, आणि हे पुरणाचं निघलेलं आपलं शिजवलेलं येळवणी. आता आपण बनवू कटाची आमटी. हे 2 भाजून घेऊ, कांदा आणि खोबरं. बघा येसुराच्या आमटीसाठी मी इथं घेतलेली आहे डाळ हरभऱ्याची शिजवलेली. हे येळवणी निघलेले आहे बघा. तर घेतली कोथिंबीर, थोडा कढीपत्ता, अद्रक, लसूण, कांदा 1 भाजून घेतलाय, खोबरं थोडं भाजून घेतलंय. मसाल्यामध्ये काळा घरगुती मसाला, धना पावडर, मटन मसाला आणि थोडं मीठ. आता हे कांदा, लसूण, खोबरं, हे डाळ आपण वाटून घेऊ. कांदा, लसूण, अद्रक आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेतली, आणि इथं ती डाळ काढली होती त्याची पेस्ट केली. चला आपण फोडणी देऊ. कढईमध्ये बघा मी 1 पळीभर तेल घातले, छोटी पळी. त्याच्यामध्ये मी घालते कढीपत्ता. कढीपत्ता चांगला तडतडला की आपण घालू हे मसाले. मसाले चांगले लाल झाले की हे पेस्ट. आता बघा मसाल्याला थोडं थोडं तेल
सुटायला लागले. असंच लाल होईपर्यंत मसाला भाजून घेते. इथं लाल तिखट किंवा एक्स्ट्रा कोणता मसाला मी वापरलेला नाही. घरगुती काळ्या मसाल्यात आमटी बनवली. आता मी हे येसूर आणि डाळीचं वाटण घालून पाणी तुमच्या आवडीनुसार घट पातळ ॲडजस्ट करा. आमटी आता चांगली उकळायला लागली बघा. आणि लाल तरी पण किती छान आली. आता एक 10 मिनटं आपण अशीच बारीक गॅसवर शिजून घेऊ. आपली कटाची आमटी तयार आहे. किती तरी आली बघा. आता आपण घालू कोथिंबीर. बघा छान अशी आपली कटाची आमटी तयार आहे. पुरणपोळीचा पूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर शेअर केलेला आहे. तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.